अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथे गढूळ पाणीपुरवठा होत असलेल्याने माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी प्रत्यक्ष कोच्ची येथे जाऊन जलजीवन योजनेच्या टाकीची व विहिरीची केली पाहणी। राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथे पाणीपुरवठ्याच्या विहिरीमधून गढूळ पाणीपुरवठा होत असलेल्याने कोच्ची येथील ग्रामस्थांच्या तक्रारी निर्माण होत असल्यामुळे प्रत्यक्ष कोच्ची येथे वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री यांनी जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या टाकीचे व विहिरीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून येथे सर्वप्रथम जलशुद्धीकरण प्लांट सुरू करून योजनेचे काम हे अत्यंत दर्जेदार झाले पाहिजे असे सांगितले। यावेळी कोच्ची मधुकर जवादे, अंकुश गव्हाणकर, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर गोफणे, शंकर जवादे, रवींद्र खैरकर, विनोद माहुरे व गावातील इतर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। जेवढे झरेतले पाहिजे तर उन्हाळ्यामध्ये पुरेसं पाणी पाहिजे तुम्हाला। तालुक्यातील आपण कोच्ची या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी या गावकऱ्यांना जे येणारं जे जलजीवन मिशन आहे, शुद्ध पाणी घर घर जल शुद्ध जल असं या मिशन असल्यामुळे प्रत्येक घरात शुद्ध पाणी जावं असे सरकारचा मानस असून या ठिकाणी पूर्ण गावातील नागरिकांना दूषित पाणी जात आहे आणि दूषित पाणी गेल्यामुळे या गावातील आरोग्य खराब झाल्यामुळे गावातील साथ पण या ठिकाणी लागले आहे। या संदर्भात आपल्या राळेगाव विधानसभाचे माजी मंत्री वसंतरावजी पुरके यांनी स्वतः प्रत्यक्ष या गावात भेट देऊन विहिरीची नदीवर जाऊन विहिरीची व प्रत्यक्ष टाकीची पाहणी करून त्या गावातील समस्या जाणून घेऊन त्या पुरके सर यांना विचारू। सर, आपण या ठिकाणी आलात, विहिरीची पाहणी केली, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम इंडिया टीव्हीचे मी पहिल्यांदा आभार मानतो। कोच्ची हे गाव राळेगाव तालुक्यातील जवळजवळ गाव आहे। त्या गावाची संख्या देखील जवळजवळ 300 ते 350 जवळ आहे आणि म्हणून आत्ताच मी ही नळ योजना पाहण्यासाठी गेलो, विहीर बघितली, पाईपलाईन बघितली, नंतर झालेली पाण्याची टाकी आहे तेही बघितली। त्याच्यामध्ये काही दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी संबंधित जे इंजिनियर आहे गेडाव त्याच्यावर मी स्वतः फोनवर बोलून त्यांना कळवलं की विहीर करताना 100% विहीर खोदून झाली पाहिजे, 100% पाण्याचा उद्भव 100% विकसित झाला पाहिजे। पहिल्यांदा ते काम करा, नंतर पाईपलाईन जे पाईपलाईनमध्ये सुद्धा अडचणी आहे तर संबंधित शेतकरी बांधवांना विनंती करून ती सुद्धा पाईपलाईन निश्चित चांगली सरळ आणता येईल। त्याच्यानंतर ही पाण्याची टाकी झालेली आहे पण पाण्याची टाकी होणं महत्त्वाचं नाही, त्यापेक्षा पाईपलाईन देखील चांगली असली पाहिजे, तीही सुद्धा सिस्टमॅटिकली बसवल्या गेली पाहिजे। त्या सगळ्या त्रुटी आहेत आणि विशेषतः आमच्या गावकऱ्यांची मागणी ही आहे की पाणी याच्यापूर्वीसुद्धा आदरणीय प्रफुल्लराव मानकर अध्यक्ष असताना त्यांनी देखील या गावाला एक विहीर दिली, पाण्याची योजना पण तेव्हा करून दिली, पण गावाच्या काळाच्या ओघामध्ये लोकसंख्या वाढत असते, लोकांची पाण्याची गरज देखील विकसित होत असते आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये जलजीवन मिशन नावाचा हा अतिशय सुंदर शब्द आहे। मिशन म्हणजे अभियान, मिशन म्हणजे तपश्चर्या, मिशन म्हणजे खऱ्या अर्थाने पूजा। तेव्हा या गावाच्या भल्यासाठी चांगलं पाणी मिळालं पाहिजे, ॲश्युअर्ड वॉटर मिळालं पाहिजे आणि म्हणून आताच मी गडामांना बोललो अधिकाऱ्यांना की म्हटलं लाख काही करा पण येत्या भविष्यामध्ये या लोकांना ॲश्युअर्ड पाणी मिळालं पाहिजे, किमान आरोचं पाणी मिळालं पाहिजे, त्याची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारे त्यांना सूचना केलेली आहे। आताच आमच्या बांधवांची रास्त अपेक्षा आहे की आरो जरी आपण देऊ शकतो आणि म्हणून आता काहीतरी ठेकेदारांनी कुठेतरी बोर देतो असं म्हटलेलं, पण बोर याची गरज नव्हती, पण त्यांची योजना ही डिफेक्टिव्ह आहे। ही योजना करतानाच अतिशय दर्जेदार करावी, योग्य करावी आणि गावकऱ्यांना पाणी द्यावं। गावकऱ्यांची योजना जी संख्या जरी कमी असली तर मी स्वतः या गावकऱ्यांना गॅरंटीड पाणी कसं मिळेल यासाठी स्वतः मी पुढाकार घेऊन काम करणार आहे। आताच आम्ही बीडीओना पण काल परवा आम्ही तहसीलदारांना बोललो, म्हटलं तुम्ही स्वतः जाऊन या। ते म्हणाल की बीडीओच्या अंडर हे काम येतं, पण बीडीओ जरी सुद्धा म्हटलं तुमच्या अधिकारातली बाब आहे ते बीडीओना सुद्धा सांगा। मला असं काल बीडीओ देखील येऊन गेले, पण ही योजना चांगली व्हावी, दर्जेदार व्हावी, या गावकऱ्यांना स्वच्छ सुंदर आणि निर्जंतुक पाणी मिळावं अशासाठी आमच्या महिला भगिनींची अपेक्षा आहे। कारण पाणी हेच आमचं औषध आहे, पाणी हेच खऱ्या अर्थाने मोठा रोग निर्माण करणारी घटक आहे आणि म्हणून स्वच्छ पाणी मिळाल्याच्या या गावकऱ्यांच्या योजना आरोग्य धोक्यात येणार नाही, ते आम्ही दखल घेणार आहोत। आमच्या सगळ्या महिला भगिनींना विनंती करतो की येत्या 15 ऑगस्टला नव्हे त्याच्याही पूर्वी आपण निवेदन द्यावं की ज्याच्यामुळे फिल्ट्रेशन प्लांट या ठिकाणी येऊ शकेल। धन्यवाद सर। या ठिकाणी काही महिला आहे गावातील, त्यांना पण आपण विचारू। तुम्ही जे पाणी येत आहे आता जे नदीतून त्या पाणीपुरवठा योजनेचं पाणी येत आहे त्याबद्दल तुम्ही काय पाणी सांगू इच्छिता? दूषित पाणी येत आहे, दूषित पाणी, त्यामुळे परत त्या महिलाला विचारू, ताई तुम्ही काय सांगू इच्छिता? दूषित पाणी येत आहे तुमचं? दूषित पाणी येते, आम्हाला गंदगीचं पाणी येते, पूर्ण पाणी प्यासाठी नावना जंतू येते, काही येऊ शकते, असं पाणी प्यायला पोटाचा विकार होते आम्हाला। हे बघा, हे जंतुनाशक जंतू येणारं पाणी त्यामुळे आरोग्य हे धोकादायक आहे, याची प्रशासनाने दखल घेऊन त्वरित सरनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसून या ठिकाणी शुद्ध पाणी जनतेपर्यंत पोहोचण्याची काळजी घ्यावं ही या वतीने कोच्ची गावाची मागणी होत आहे। विनोद माहुरे, अपडेट इंडिया, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ।